हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजचं रुटीन थोडंसं कमी आणि आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर मी रेसिपीसाठी लागणारं साहित्य सांगते. ते बेसन मळून घेतलेले आणि त्यामध्ये बडीशेप, ओवा, जिरं आणि मीठ, हळद आणि जो आपला घरगुती मसाला तो घ्यायचा. 2 ते 3 कांदे, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली. कोथिंबीर जरा भरपूर टाका बरं का, खूप छान लागतं. पण आता माझ्याकडे एवढीच कोथिंबीर राहिली त्यामुळे मी तेवढंच घेतलेले. आणि बेसन आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे बरं का. मी तुम्हाला काय काय टाकलं ते दाखवण्यासाठी नंतरनी टाकलेले. तर असं मस्त एकजीव करून ठेवायचे. आणि ह्याला तुम्ही ह्या भाजीला डुबुक वडीसुद्धा म्हणू शकता. आणि ज्यावेळेस आपल्याला वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा आहे ना, त्यावेळेस अशी भाजी नक्की करून बघा. तर आपल्याला ह्याची आहे ना, घट्टपणा मी तुम्हाला दाखवला, घट्टपणा किती पाहिजे तो. इतका घट्ट म्हणजे जेवढं आपण घट्ट बेसन पीठ मळतो ना, त्यावेळेस वडे छान गोल-गोल पण होतात आणि छान पण होतात. तर मी वाटण सगळं वाटून घेते बरं का आता. वाटण आहे ना, वाटलं की थोडंसं थंड पाणी टाकते का तर खोबरं खूप गरम होतं आणि जरा वेळ पण नव्हता माझ्याकडं. त्यामुळे मी जरा थंड करून घेण्यासाठी पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला. आणि ह्या भाजीला आहे ना, खरं तेल जास्तच असलं ना, तर भाजी दिसायला बी खूप सुंदर दिसते आणि दिसण्यावरूनच खाण्याची चव जास्त वाढते असं मला तरी वाटतं. आणि दिसलं ना चांगली कधीतरी चमचमीत भाजी खायला काही हरकत नाही. तर म्हटलं जरा 2 ते 3 पळ्या मी तेल टाकलं, त्यानंतर मोहरी टाकली पहिल्यांदा आणि मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचे. आणि जिरं घालून झालं की मस्त त्यांची अशी म्हणजे कसं खमंग फोडणी लागते बरं का. आणि त्यानंतर जे आत्ता आपण वाटण करून घेतले ना, तर ते वाटण घालून घ्यायचे आणि वाटण पूर्ण छान असं शिजवून द्यायचे बरं का. आणि अशी रेसिपी नक्की करत जावा बरं का कधीतरी. रोज-रोज भाजी किंवा जे नॉन-व्हेज खाणारे लोकं आहेत, तर ते सुद्धा खायचं विसरून जातील एवढं छान भाजी होती याची. आणि तुम्ही एकदा केली तर तुम्हाला कधीही करण्याची आवड होणार आहे. आणि खरंच खूप भाजीला कधी जर नसलंच तर उपयोगात येणारी भाजी बरं का ही. आणि पिठलं वगैरे तर आपण खातो सारखं वरच्यावर. पण ही वाटण वाटून केलेली भाजीने एकदम छान लागते. म्हणूनच मला असं वाटतं, की कधीतरी भाजीला नसलं ना, की अशा भाज्या म्हणजे जी आपली जुनी लोकांनी करून ठेवलेली आहे, भाजीचं एक ऑप्शन म्हणून, तर ते खरंच खूप छान आहे बरं का. तर चला आता वाटणाचं तर मी थोडंसं पाणी घालून सगळं पूर्ण एकजीव होऊन देणार आहे. तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण माराव्यात. आणि बरेच दिवस झालं व्हिडिओ यायला जरा उशीर होत आहे मला. ते शिलाई कामामुळं, बाकीचं काय नाही. आणि तब्येत पण थोडीशी बरी नव्हती माझी. तर चला आता ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे घालून घेतली. हळद घालायची, आपलं जे मीठ आहे ते मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मी तर सध्या म्हणजे माझा घरगुती मसाला वापरते. आणि ह्या भाजीसाठी सेपरेट आपल्याला कुठला मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे आपल्याला बिर्याणी मसाला वापरायचा आहे. बिर्याणी मसाल्याने कसं इतका सुंदर असा वास येतो ना, त्या वासानेच भूक लागेल एखाद्याला, इतकी छान भाजी पण होती. तर मीठ वगैरे घातलं ना म्हणजे लवकर मसाला पण छान शिजतो. तर मसाला वगैरे सगळं घालून घ्यायचं आपल्याला. जे तुमचे बेसिक मसाले काय असेल, धने पावडर असेल तर पण घालू शकता तुम्ही. आता माझ्याकडे तर नव्हती आणि मी तो जास्त वापरत नाही. आता मसालाच आपला छान असतो त्याच्यामुळे मी जास्त काय असं वापरत नाही. तर बघा पूर्ण पाणी आटून दिलेलं आहे मी आणि छान असं. आणि एका साईडला गरम पाणी पण ठेवलेले आहे. तर आता मी बिर्याणी मसाला पण घालून घेणार आहे. अर्धी पुडी होती माझ्याकडे राहिलेली, तर ती म्हणलं ती पण घालून घ्यायची. आणि बिर्याणी मसाल्याने खूप छान असा म्हणजे वास पण छान येतो आणि सुगंधानेच माणसाला भूक लागली पाहिजे असं वाटतं नाही का? तसंच. तर खूप छान अशी भाजी होती ह्याची. नक्की एकदा तुम्ही करून बघा सगळ्यांनी. तर आणि त्यासाठी ना आपल्याला थंड पाणी जास्त घालायचं नाही बरं का. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे तुमच्या घरात 4 माणसं असतील, त्या तुम्ही अंदाजानुसार पाणी घालायचं आपल्याला. तर मी आता चौघांसाठीच आमच्या करणार आहे त्याच्यामुळं. आणि जास्त आटवायची पण नाही भाजी आपल्याला ही. तर एक तुम्हाला सांगते, एक 5-6 मिनिटं शिजवून घ्यायची. म्हणजे ज्यावेळेस आपण बेसन घालतो ना, म्हणजे वडे सोडतो त्यावेळेस एक 5-6 मिनिटं शिजवलं तरी चालू शकते. बेसनाला शिजायला एवढा वेळ लागत नाही आणि राहिलेलं आपण एकदम भाजी कोमट झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची. लगेच गरम-गरम भाजी नाही करायची. आणि वडे सोडल्यानंतर पळीने हलवायचं सुद्धा नाही. तर मी परत एकदा पाणी घालून आहे ना, पूर्ण चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं आणि त्यानंतर हे गरम पाणी केलेलं ते घालायचं. म्हणजे आपली भाजी चव बिघडत नाही आणि हाय अशी चव छान लागते. गरम पाण्याचा तेवढा एक खूप छान फायदा असतो बरं का. ज्यावेळेस आपल्या अशा चांगल्या काहीतरी भाज्या बनवायच्या आहेत ना, त्यावेळेस असं गरम पाण्याचा वापर केला ना, तर भाजीतली मसाल्यांची चव बिघडत नाही बरं का. आहे अशी चव राहते. आणि अशीच चव असेल तर आपली भाजी पण खूप छान होते. तर चला आता जसं जितका रस्सा पाहिजे ना, ते फक्त आपल्याला एक आपलं बोटाचं अर्धा इंच बोट आपल्याला भाजीचा रस्सा आटला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आपण. आणि जास्त काय आपल्याला भाजी आटवायची नाही. थोडं आटली ना, की ते वडे बी शिजून जातात. त्याच्यामुळे दुसरं काही नाही. आणि ह्या भाजीला जास्त साहित्य पण लागत नाही. कमीत कमी खर्चामध्ये आणि एकदम घरातल्या
जे साहित्य आहे ना, त्या साहित्यात ही भाजी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरं असं बेसन पीठ तर आपल्या घरात कायम असतंच आणि बाकीचे तर सगळेच जिन्नस असतात आपल्या घरामध्ये. तर वडे बघा असे छोटे-छोटे ना चमच्याने सोडून घ्यायचेत बरं का. मी तर चमच्याने सोडते. मी भजी जरी करायची असेल ना, तरी चमच्याने सोडते. मला आहे ना हात भरवायला नाही आवडत बरं का. तुम्ही हाताने जरी सोडले तरी चालतात छोटे-छोटे. तुम्हाला जसं ज्या आकाराने सोडायचे आहेत त्या आकाराने तुम्ही सोडू शकताय आणि हाताने सुद्धा छान बारीक-बारीक पडतात. पण मला हात भरवायला आवडत नाही ना, म्हणून मी भजी वगैरे केलं तरी पण मी चमच्यानेच भजी सोडत असते. म्हणजे माझी आवड अशी आहे, तर तुमच्या मनाने तुम्ही कसं पण सोडू शकता. हाताने सोडलं तरी चालतं. आणि एकदा वडे सोडले ना, तर आपण त्यामध्ये चमचा वगैरे काय घालायचा नाही, म्हणजे पळी वगैरे घालून हलवायचं नाही. असंच आपल्याला झाकून ठेवायचे. ज्यावेळेस ते पूर्ण शिजतात ना, त्यावेळेस ते आपोआप वर येतात. मग समजून जायचं आपली भाजी तयार आहे आणि त्यानंतर मस्त असं गॅस बंद करून ठेवायचं आणि पूर्ण असं थंड पण नाही होऊन द्यायचं. कोमट आहे ना, तेच टायमिंगला वाढायला घ्यायचं. खूप छान चव होती बरं का आणि आता मी ना गॅस बारीक करून आहे ना, शिजायला ठेवला. तोपर्यंत म्हणलं चला आता जी किचन वाट्यात थोडीफार भांडी होती, ती पण आवरून घेतली आणि तुमच्यासोबत एक छान असं एक गोष्ट शेअर करायची मला. ती कस्टमरचाच एक अनुभव शेअर करायचा होता. तर चला ती तर होणारच आहे. पण तोपर्यंत आहे ना असं स्वयंपाक करता बघा भांडी जर अशी आवरून घेतली ना, तर आपल्याला जास्त भांडी पडत नाही बरं का. आणि ज्यावेळेस मला शिलाईचं काम वगैरे असेल ना, त्यावेळेस मी ना लगे हात सकाळच भांडी वगैरे आवरून घेते आणि ज्यावेळेस निवांत असेल ना, त्यावेळेस मात्र ठेवते. पण जसं माझा मूड असेल ना, तसं मी काम करत असते. आणि ज्यावेळेस मला शिलाईचं काम भरपूर असेल, त्यावेळेस मग मी एक सुद्धा भांडं पडून देत नाही किचन वाट्यावरती. का तर संध्याकाळी उठल्यानंतर आपल्यालाच ती भांडी घासावं लागतात आणि मग जास्त पसारा होत राहतो. तर लगे हात पटपट जर आपण कामं आवरली ना, तर आपलीच कामं लवकर उरकतात आणि लवकरही वेळेवर होतात. त्यासाठी ना ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवत जावा आणि ज्या वेळेस तुम्हाला असं काम वगैरे जास्त असेल, त्यावेळेस तुम्ही नक्की असं ह्या टायमिंगला म्हणजे स्वयंपाक करत जर तुम्ही भांडी आवरली, तर आपली भांडीही कमी पडतात आणि आपल्याला परत एक अर्धा तास जात नाही आपला वायाला. त्यामुळे ना ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जावा. म्हणजे तुम्हाला सुद्धा कधीतरी फायदा होईल आणि मला सांगायचं म्हणजे कसं ज्यावेळेस आपला मूड होईल ना, तसं आपण काम करायचे. इतकंही म्हणजे वडाताण करून काम करणं ना, काही उपयोगाचं नाही. काय होतंय, वडाताण करून कामं केली ना, तर आता दिवसेंदिवस आपल्याला सुद्धा कामं होत नाहीत बरं का. म्हणून सगळ्या ताईंना तेच सांगणं आहे, की जसं आपल्याला झेपेल तशी कामं करायची आणि चला आता परीच्या पप्पांचं काय काम चाललंय ते बघा. तर ह्यांनी पूर्ण अंगण वगैरे स्वच्छ करून फिनेल वगैरे टाकून धुवून घेतलं. तर आता पावसामुळे कसं कितीही धुतलं आणि किती स्वच्छ केलं ना, तरी खराब व्हायचं ते होतंच. पण तरीसुद्धा एक मनाला समाधान असावं आणि परीच्या पप्पांना अजिबात घाण आवडत नाही बरं का. त्यांना सारखं स्वच्छता आवडती. तर त्यांचं चाललं होतं बाहेरचं सगळं अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. सकाळी म्हणजे सकाळ धुतलं ना दिवसभर मग बाहेर यायचं काही टेन्शन नाही राहत आणि पावसाने तर बाहेर यायची इच्छाच राहिली नाही. खूप मग चिकचिक होती ना, त्यामुळे आता त्यांचं काम काय चाललंय ते बघून आले मी आणि म्हटलं चला चपात्या हे करायच्यात मला. तर मध्ये आधी असं जरा फिरून आलं की स्वयंपाकाला पण मूड येतो आणि एकसारखं स्वयंपाक करायचं ना मला खरंच कंटाळा आल्यासारखं वाटतं. तर कोण नाही कोणतरी बघा असं गप्पा मारावं लागतात बाहेर कोणाशी. कुणी आलं की सांगावं लागतं, असं झालं, तसं झालं. असं माझं तर गप्पा चालूच असतात स्वयंपाक करत आणि मग त्या आधी मला असं जरा थोडंसं चक्कर मारून येत असतं बाहेर मी. नक्की काय चाललंय, काय नाही असं माझं काम चालू असतं. तर तुम्ही पण असंच करता का? नक्की मला सांगा बरं का कमेंट करून. आणि जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांना व्हिडिओ माझे आवडतात का बघायला? ते पण नक्की सांगत जावा. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता ना, त्यावेळेस मला खरंच खूप छान वाटतं. आणि आजचा व्हिडिओ जरा थोडासा लाँगच होणार आहे. तर थोडंसं म्हणलं तुमच्यासोबत माझं डेली रुटीन तर शेअर करायला मिळत नाही. वेळच मिळत नाही. पण 2-3 दिवसातून मी जर समजा व्हिडिओज टाकलेच तर चालेल का? अशी मला तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगत जावा जे बघतात त्यांनी. आणि एक लाईक, कमेंट करता तर खरंच खूप छान वाटतं. तर असंच तुमचा सपोर्ट नेहमी राहून द्यायचा. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता मला अजूनच चांगलं वाटतं. तर चला आता म्हणलं आणि मी बाहेर आले आणि बघितलं चपाती लाटायला कस्टमर आले होते. त्यामुळे मी गॅस बारीक केला आणि त्यांना काय द्यायचं होतं ते देऊन झालं. आता कस्टमरला मी तर घेत नाही बरं का व्हिडिओमध्ये. कसं कोणाला आवडतं, नाही आवडतं. आणि परीच्या पप्पांची तोपर्यंत चालू होती हातशिलाई. त्यांचं अंगण वगैरे स्वच्छ करून झालं. मग त्यानंतर ते म्हणले जोपर्यंत नाईट शिफ्ट असते ना आणि झोपायची वेळ होत नाही तोपर्यंत ते 1-2 साड्या हातशिलाई करून देतात बरं का मला आणि त्यांचा हातभार आहे म्हणून तर मला ही शिलाईची कामं आणि घरकामं आवरायला बरं पडतं म्हणजे सोपं पडतं. तर त्यांनी हातशिलाई त्यांचं बघा मोबाईलवरती म्हणजे काहीतरी ऐकतच हातशिलाईचं काम चाललं असतं आणि माझं बघा मध्ये-मध्ये स्वयंपाक चालू असतो. तर तुम्हाला भाजी दाखवायची राहिली होती मगाशी. तर बघा आता मस्त गॅसवर शिजलेली भाजी आणि वडे सगळे मस्त फुलून वरती आले होते. तर आम्ही मग परी पण आली शाळेतून आणि थोडीशी परीसाठी बटाट्याची भाजी केली होती आणि हा जो रात्रीचा भात होता तो परतून घेतला. चपात्या वगैरे सगळ्या झाल्या. तर चपात्या वगैरे झाल्यानंतर मग मटकी पण भिजायला ठेवली होती मी आणि मी आहे ना मटकी बांधून ठेवत नाही बरं का, अशी चाळणीमध्ये ठेवायची आणि वर झाकण लावून ठेवायचं आणि खाली ना एखादं पातेलं ठेवायचं. मटकीला छान असे कोंब पण येतात. तर बघा माझं ताट असं झालेलं आहे तयार
तर या जेवायला तुम्हीसुद्धा आणि ही भाजी नक्की ट्राय करणार का? मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर भाजी खूप छान झाली होती. टेस्टला पण खूप मुलांना आवडली होती. मटकी भिजाई घालण्याची माझी पद्धत तुम्हाला सांगते. अशी चाळणी नसते ना पुरणाची, आता ही जुनी चाळणी ना मी मटकीसाठी ठेवलेली बरं का. त्यामध्ये ना अशी भिजवून झाली ना आपली, की त्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्याखाली एक पातेलं ठेवायचं. म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये पण दाखवावं म्हणलं, काय-काय ना लक्ष द्यायचं नाही आणि असं झाकून ठेवायचं. जर आपण आहे ना बांधून जर ठेवली ना, तर त्या मटकीचा बघा वास येतो आणि ती 2 दिवसाच्या आत खराब होते. ती तुम्ही ही मटकीला जर कोंब आले, तर तुम्ही डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवू शकता आणि 8 दिवस मस्त राहते. तर चला आता तुम्हाला जे शिवलेत मी एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत बरं का. तर कशी वाटतात मला नक्की सगळ्यांनी सांगायचं कमेंट करून. आणि जो गुलाबी ब्लाउज दिसतो ना तुम्हाला मशीनवरती, तर तो ब्लाउज मीच शिवलेला आहे पहिल्यांदा आणि तोच मापाला परत दिलाय कस्टमरने. मग यावरूनच कळतं की आपले शिलाई काम त्या कस्टमरला नक्कीच आवडत आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्याला ब्लाउज शिवायला दिलं. तर ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि वेळ कमी होता ना त्यामुळेच आहे ना डिझाइन कमीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि साडी एकाच कलरची आणि ब्लाउज पण एकाच कलरचा असल्यामुळे जास्त डिझाइन करायला तर काही मिळाली नाही. पण जितकं होईल तिथं म्हणजे साधं सिंपल आणि एकदम सोबर अशी डिझाइन झालेली आहे. आणि जे हाताला जे लटकन लावलेले आहेत ना, तेच मी पाठीला जे शिल्लक राहिले ते लावले. खरंच खूप छान एक लूक तयार झाला आणि खूप छान पण तिने घालून पाहिलं ज्या कस्टमरनी, तर तिला खूप छान असा बसला आणि हा तिचा दुसरा ब्लाउज आहे. जो गुलाबी आहे तो मापाचा ब्लाउज आहे आणि त्याच मापावर मी हे 2 ब्लाउज शिवलेले आहेत. ही मस्त अशी पार्टीवेअर साडी आहे बरं का आणि त्याला आता नॉट वगैरे लावायचे राहिलेले, ते नॉट लावणार आहे आणि नॉट लावल्यावर पण खूप सुंदर असा लूक आलेला आहे. तर अशी पार्टीवेअर साडी असेल ना त्यावेळेस आणि कलर पण खूप छान आहे बरं का. म्हणजे फेंट कलर आहे आणि लेस नसल्यामुळं जास्त मी रेडीमेड लेस लावल्यामुळे अजूनच त्याला 4 चांद लागले बरं का ब्लाउजला आणि ब्लाउज खरंच खूप कस्टमरला पण खूप आवडला. एकदम सिंपल असा ब्लाउज होता. जास्त डिझाइन वगैरे काही नव्हती. पण लेसमुळं अजूनच त्याला छान असं हे झालं. तर चला आता मापाचा पण ब्लाउज दाखवते. तर मी हा मापाचा ब्लाउज शिवलेला. फुल स्लीव्हजचा होता आणि आता हे जे शिवलेत मी ते हाफ शूजचे शिवलेले आहेत म्हणजे कमी बाहीचे शिवलेले आहेत. तर बघा मापाचा ब्लाउजच इतका त्यांना आवडलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत बरेच ब्लाउज शिवून झालेले आहेत. तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याची शिलाई पण किती घ्यायला पाहिजे ते पण नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना, ते मला सगळ्यांनी एक लाईक आणि एक कमेंट करून सांगायचे आणि जे ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी सुंदर ब्लाऊज शिवायची ना कला आपल्याला आलीच पाहिजे आणि असे कस्टमरसुद्धा आपल्याकडे फिरून आलेच पाहिजे. तर त्यासाठीच आहे ना, शिलाई काम नक्की शिका. जे घरी ताई असतील त्यांनी तरी ना असं काही ना काहीतरी केलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.